नागपुर में आज होने वाले ईद मिलाद के जुलूस को लेकर पुलिस ने कड़ी सुरक्षा व्यवस्था की है। नागपुर के पुलिस आयुक्त विश्वास नागरे पाटिल ने इसकी विस्तृत जानकारी देते हुए बताया कि शहर से सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए गए हैं। जुलूस के दौरान शहर के सभी जोन में पुलिस का कड़ा बंदोबस्त रहेगा। डीसीपी, पीआई, पीएसआई और बड़ी संख्या में पुलिसकर्मी तैनात रहेंगे। पुलिस आयुक्त विश्वास नागरे पाटिल ने नागरिकों से शांति और सौहार्द के साथ जुलूस में शामिल होने की अपील की है। आम्ही सगळेजण उद्या ईद ए मिलादचा अतिशय महत्त्वाचा बंदोबस्त आहे। साधारण 1.5 लाख लोकांची मिरवणूक शहरातल्या विशेष करून झोन 3च्या हद्दीतून जाणार आहे। तर त्या अनुषंगानं आम्ही स्वतः जॉईंट सीपीज, ॲडिशनल सीपीज हे सगळेजण नियोजनामध्ये आणि बंदोबस्तामध्ये सहभागी आहोत। त्यामध्ये 10च्या 10 उपायुक्तांना ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत। 11 एसीपी, 62 पोलीस इन्स्पेक्टर्स, 240 एपी आणि पीएसआय, 1781 पुरुष अंमलदार आणि 201 महिला अंमलदार। त्याचबरोबर एसआरपीएफची एक कंपनी म्हणजे 3 प्लाटून आम्हाला मिळालेले आहेत आणि होमगार्डमध्ये 800 पुरुष आणि 200 महिला होमगार्ड मिळालेले आहेत। यामध्ये पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन, जिथून जिथून मिरवणुका येणार आहेत तिथला बंदोबस्त पण सोबत राहील। मध्यवर्ती ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शोभा यात्रासारखे त्यांचे देखावे आहेत त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त राहील। रात्रीच्या वेळेला, दिवसाच्या मिरवणुकीत मुख्यत्वे पुरुषांचा सहभाग असतो, रात्रीच्या वेळेला महिला बाहेर पडतात। त्या अनुषंगानं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील आणि प्रत्येक झोनमध्ये रिझर्व्ह आणि स्ट्रायकिंग आहेत। प्रत्येक पॉइंटमध्ये असा एकटा दुकटा कर्मचारी नाहीये, तर एक सब इन्स्पेक्टर आणि 10 लोक मिनिमम एका पॉइंटवर राहतील आणि त्यांना सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत ड्युटी राहणार आहे। तर त्यातले स्लॅक अवर्समध्ये कमी कर्मचारी आणि मग रिइन्फोर्समेंट टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे। तर अतिशय सिस्टमॅटिक विचारपूर्वक याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितपणे नागपूरकरांनी कृपया कुठल्याही रुमर्सवर किंवा कुठल्याही पद्धतीच्या गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होईल त्याला बळी पडू नये। पोलिसांना तुमच्याकडे काही अनुचित प्रकार कुठं निदर्शन असला आम्हाला कळवावा। 112 वरती आम्ही उपलब्ध आहोत प्रत्येक चौकात, प्रत्येक ठिकाणी। परंतु बऱ्याचदा मोबाईल काम करत नाहीत, आमच्या वायरलेस यंत्रणा काम करत आहेत। आमच्या व्हेकल्स प्रत्येक ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टम सह लावलेले आहेत। 10 डेडिकेटेड वेगळ्या पब्लिक ॲड्रेस सिस्टम आपण लावत आहोत। त्यामुळं विशेषतः रुमर मॉंगरिंग, सोशल मीडियाचा अपप्रचार त्याच्याबद्दल वी विल कम व्हेरी हेविली। खूप कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे गुन्हे जर अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर दाखल केले जातील। आणि ओव्हरऑल वातावरण खूप चांगलं आहे आणि ही मिरवणूक काल सुद्धा खूप मोठी मिरवणूक जागृतेश्वर मंदिराची पार पडलेली आहे आणि उद्याचा बंदोबस्त सुद्धा शांततेत पार पडेल। थँक्यू सो मच।